हॅलो काकू, हॅपी दिवाळी. रांगोळी तुम्ही काढली ना बाहेर? काय मस्त काढली. सगळे तेच बघत बसले. मी म्हटलं मी जाते आधी काकूंना भेटते पटकन. काकू काय कलर कॉम्बिनेशन केलंय तुम्ही खरंच. तुम्हाला कधी मदत लागली तर बोलवा ना मला रांगोळी काढायला. मला पण खूप आवडतं आणि तुम्हाला मदत करायला तर मला खूपच आवडेल. काकू, याच्यात तुमची फेवरेट करंजी आणि काकांची फेवरेट चकली आहे. नाही म्हणजे याने ग्रुपवर सगळ्यांना सांगितलेलं ना की तुम्हाला आवडतं. मी म्हटलं मी हाताने बनवलंच आहे स्वतःच्या, तर तुमच्यासाठी पण थोडं थोडं घेऊन जाते. खूपच टेस्टी झालं ना. काकू, तुम्ही मला याची रेसिपी देणार आहात. खरंच काय चव आहे काकूंच्या हाताला. नाही नाही काकू, राहू द्या. अरे काकू उचलतात काय, मी उचलते काकू, तुम्ही ठेवा. नेते मी किचन इकडे, मला माहिती आहे. ही माझी पण फेवरेट सिरियल आहे. एक्झॅक्टली, म्हणजे प्रत्येक सिरियलमध्ये सासू ही वाईटच असते असं काही गरजेचं नाहीये ना दाखवणं. तू काय हसतोयस? तुझी जेव्हा बायको येईल ना तेव्हा तुला कळेल की काकू किती चांगल्या सासू आहेत. याला जरा समजावून ठेवा तू. मी बोलते काकूंशी तर मागून होणार सून मी या घरची वगैरे गातोय. हे असं सगळं करतोस ना म्हणून सिंगल आहेस आणि सिंगलच मरणार आहेस. नमस्कार काका, कशी आहे तुमची तब्येत आता? 3 दिवसाच्या गोळ्या बाकी आहेत पण त्या घ्या हा व्यवस्थित. नाही म्हणजे याने ग्रुपवर सगळ्यांना सांगितलेलं ना ट्रीटमेंट होते आता. तुला काय झालंय? जास्त खोकला येतोय? गोळ्या सांगू? आम्ही याला हेच सांगत असतो. हातात फटाके घेऊन फोडायची काय गरज आहे? किती रिस्की आहे. निदान माझा म्हणजे ग्रुपचा, तुमचा, सगळ्यांचा विचार कर ना. स्वतःची तर काळजी नाहीच आहे, इतरांची पण नाहीये याला. चला काकू, येतो आम्ही आता. भाऊबीजला नाही, माझा US मध्ये एक भाऊ असतो काकू, मी त्याच्याकडे जाणार आहे आणि मग न्यू इयर वगैरे सगळं करूनच रिटर्न येणार आहे. तर मला नाही जमणार भाऊबीजला यायला.